नमस्कार मंडळी, मी पल्लवी। आज मी बनवत आहे ब्रेड पकोडा। सगळ्यात आधी शेंगदाणे घेतले, हिरवी मिर्च, जीरा, लसूण, अद्रक आणि दही टाकून मिक्स केलं, मिक्सरमधून काढून घेतला आणि त्याला मारला तडका। हे झाली आपली साधी सुधी चटणी, जे की ब्रेड पकोडासोबत आपण खाऊ शकतो। आणि बॉईल केलेले आलू त्याला मॅश केलं, त्याला दिलं तडका आणि छान फील करून घेतलं ब्रेडमध्ये। आणि जेव्हा आपण बेसन घेतो त्याच्यातच गरम तेल टाकलं म्हणजे ब्रेड पकोडे छान टम्म फुगतात। माझ्या लहान भावाला खूप दिवसापासून खायची इच्छा होती ती, तो माझ्या मागे लागत होता। म्हटलं तर आज बनवून घ्यावं असे दिसत होते आणि मग नंतर बनवली मी माझ्यासाठी कॉफी। आणि रमेश मामा शेतातून आले होते, ते आपल्या शेतात काम करतात आणि हे या मुलांना याच्या होतं ब्लॉगमध्ये। आमच्या गोदामाच्या बाजूला खूप जागा रिकामी आहे, तर त्याच्यासाठी ते करून देत होते मला साफसफाई, कारण मी लावणार आहे तिथे झाड।